वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोजकुमार मिठारी. भाग 22 आणि काही अभिप्राय. वार्षिक परीक्षा 2 महिन्यांवर आली तोच आणखी एक जबाबदारी घ्यावी लागली. पत्रकारिता अभ्यासक्रम शिकविणारे विश्वास पाटील सर हे सकाळमध्ये मुख्य प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांनी मला गोकुळ शिरगाव जागेसाठी सकाळला बातमीदार हवा आहे, तू संपादकांना भेटून अर्ज कर आणि काम सुरू कर असा सल्ला दिला. पुढे या जागेसाठी सकाळमधून जाहिरातही प्रसिद्ध झाली. माझ्यासाठी ही चांगली संधी होती. मी अर्ज घेऊन तत्कालीन कार्यकारी संपादक मल्हार अरणकल्ले यांना भेटलो. त्यांनी माझा अर्ज पाहिला आणि तुमचे सध्या DED सुरू आहे, ते सांभाळून तुम्ही बातमीदारी कशी करणार, कारण DED शिक्षणही महत्त्वाचे आहे, अशी विचारणा केली. सरांचा प्रश्न अगदी रास्त होता, पण माझ्यापुढे पर्याय नव्हता. परीक्षेनंतर लगेच शिक्षक म्हणून नोकरी आणि पगार मिळेल अशी आता परिस्थिती राहिली नव्हती. त्यात आईचे काम बंद झाल्याने घरची पूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली. पुन्हा बातमीदार म्हणून अन्य कोणाची निवड झाली तर एका चांगल्या वर्तमानपत्रात काम करण्याची संधी कायमची जाईल. त्यामुळे सर्व सांभाळून काम करण्यास तयार असल्याचे सरांना सांगितले. मार्च 2003 गोकुळ शिरगावचा बातमीदार म्हणून नियुक्ती केल्याचे सकाळचे पत्र आले. गोकुळ शिरगावसह औद्योगिक वसाहत, उजळाईवाडी, नेरली, तामगाव, कनेरी, कनेरीवाडी, कोगिल खुर्द, कोगिल बुद्रुक अशा आसपासच्या गावातील महत्त्वाच्या राजकीय घटना, कार्यक्रम, समस्या याबाबतच्या बातम्या अपेक्षित होत्या. पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच मी प्रत्यक्ष बातमीदार म्हणून काम करू लागलो. अल्प मानधनावर हे काम करायचे होते, पण माझ्यासाठी हा बुडत्याला काडीचा आधार होता. त्यामुळे माझे लक्ष आता बातमीदारीकडेही गुंतले. दरम्यान वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. एप्रिल-मे दरम्यान दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकदमच सुरू झाल्या. DEDचे पेपर सुट्यांचे अंतर राखून पडले होते, मात्र या सुट्ट्यात पत्रकारितेचे पेपर आले. यामुळे माझी तारेवरची कसरत सुरू झाली. पुन्हा रात्रंदिवस जागून अभ्यास सुरू केला आणि एकदाचा दोन्ही परीक्षातून मुक्त झालो. सकाळचा बातमीदार म्हणून मी माझ्या परिसराशी जोडला जाऊ लागलो. तशी नवी ओळख मिळू लागली. स्थानिक प्रश्न जोरकसपणे मांडू लागलो आणि सकाळनेही चांगली प्रसिद्धी दिली. DED नंतर लगेचच गुजरी येथील नागोजीराव पाटणकर विद्यालयात तात्पुरत्या कालावधीसाठी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी मला आणि क्रांतीला संधी मिळाली. क्रांतीच्या सल्ल्यानेच मी या शाळेत दाखल झालो. सोबतच शिवाजी विद्यापीठात दूरस्थ पद्धतीने पदवीचे शिक्षणही चालू ठेवले. दरम्यान आधीच्या परीक्षांचे निकाल लागले. पत्रकारिता अभ्यासक्रम उत्तीर्ण झालो, पण DEDमध्ये अपेक्षित गुण मिळाले नाहीत. DEDच्या दोन्ही वर्षांची सरासरी 62% आली. वैयक्तिक जीवनातील अस्थिरता, कॉलेजमधील सततच्या स्पर्धा व उपक्रम यातील सहभाग आणि नोकरीतील अशाश्वततेमुळे अंतिम क्षणी एकाच वेळी 2 अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा घेतलेला धाडसी निर्णय या सर्वांचा परिणाम माझ्या DED टक्केवारीवर झाला, ज्याचे परिणाम मला आता पुढे भोगावे लागणार होते. प्रात्यक्षिक कार्यास विशेष उत्कृष्ट श्रेणी मिळाली, पण नवीन निकषानुसार नोकरीसाठी गुणांची टक्केवारी महत्त्वाची होती. आता पुन्हा भाकरीचा संघर्ष अटळ होता. नापा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी तर सुरुवातीचे 2 महिने 500 रुपये, तर नंतर फक्त दरमहा अवघ्या 100 रुपयावर माझी बोळवण केली. अनुभव या एकाच शब्दावर भर देऊन तो किती महत्त्वाचा आहे हे त्यांचे यामागचे गोंडस तत्त्वज्ञान होते. पण तरीही आम्ही काम करत राहिलो. जोशी, महाडेश्वर, वाळवेकर, नलावडे या सहकारी शिक्षकांनी आम्हाला चांगली साथ दिली. या काळात वाघमोडे सरांनी मला एक खासगी शिकवणी मिळवून दिली. पहिल्या वर्गात शिकणारी मुस्लिम कुटुंबातील मरियम ही इंडोनेशियन मुलगी तिच्या आत्याकडे राहत होती आणि तिला इंग्रजी शिकवायचे होते. दिवसभर शाळेत काम करून जेवढे मिळत नव्हते तेवढे शिकवणीतून मिळू लागले. काही काळ ही शिकवणी सुरू राहिली.
सकाळी सायकलने निघून कोल्हापुरात ताराबाई पार्क गाठायचे, शिकवणी घ्यायची, तेथून गुजरीत शाळेत जायचे. सायंकाळी सकाळ कार्यालयात बातम्या घेऊन जाणे, रात्री गावी पोचणे अशी ओढाताण सुरू राहिली. राजा दीक्षित महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन प्रमुख संपादक यांची या आत्मकथनास लाभलेली पाठराखण. एकेकाळी आत्मचरित्र ही थोरा मोठ्यानेच लिहिण्याची गोष्ट समजली जात असे. पण इतिहास लेखनात जसा तळाकडून इतिहास लिहिला जाऊ लागला तसंच आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचं झालं. विशेषतः दलित आत्मचरित्रांनी मराठी साहित्याला नवी समृद्धी प्राप्त करून दिली. सामान्य माणूस ही काही तुच्छ लेखण्याची गोष्ट नाही. पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता या निकषांवर तो सामान्य गणला गेला तरी मानवी जीवनाचा रसरशीतपणा त्याच्या जीवनात प्रत्ययाला येऊ शकतो. म्हणूनच प्रेम कोणावरही करावं या चालीवर मी असं म्हणेन की आत्मचरित्र कुणीही लिहावं. खरं तर श्री सरोजकुमार मिठारी यांचं वळण हे सुद्धा याच प्रवर्गातलं आत्मचरित्र. शाळेत जायला तयार नाही म्हणून उसाच्या कांडक्याने वळ ज्याच्या पाठीवर उमटले असा ग्रामीण भागातल्या गरीब घरातला एक मुलगा सक्तीच्या आणि जीवनासक्तीच्या शाळेत शिकून, म्हशी चारून, बालमजुरी करून नागमोडी वळणाचं जीवन कसं जगत गेला त्याची ही आरसपाणी कहाणी. ज्याचं गणित सदैव कच्चं राहिलं तो जीवनाचं महाकठीण गणित कसं सोडवत गेला याचं हे अगदी निखळ कथन. जातीने मराठा असूनही परिस्थितीने अस्पृश्यच हे मिठारींनी केलेलं स्वतःचं वर्णन नमूद केलं तरी पुरे. अशा जीवनाची ही चित्रकथा. त्यात काही नाही, गरिबीचे चटके आहेत, दुष्टाव्याचे फटके आहेत, भाऊबंदकी आहे, आई आजीच्या अथांग कष्टाचं कारुण्य आहे, काही आप्तपुरुषांच्या कर्तृत्वहीनतेचं दारुण्य आहे, घरात शिरलेला महारोग आहे, सूर्योदयी मैत्रीचं गहिरं नातं आहे, माणुसकीचा गहिवर आहे, विशुद्ध प्रेमाच्या विफलतेची सल आहे, शिक्षणातल्या धडपडीचं आणि उपक्रमांचं आख्यान आहे, अस्थिर पत्रकारिता आणि विनाअनुदानित मास्तरकीचे भोग आहेत आणि अखेर सकारात्मक जीवनसाथीमुळे व विश्वकोशाच्या नोकरीमुळे अनुभवलेलं साफल्यही आहे. मानवी संबंधांचं विविधतापूर्ण रंगरूप इथे सहजपणे चित्रित होत जातं आणि कितीतरी व्यक्तिचित्रांचा कोलाजसुद्धा साकारतो. वाचनवेडाच्या बाबतीत मन वढाय अशी माझी स्थिती असते. अखंड वाचन चालूच असतं, पण कामाचे व्याप असे की जे आणि जसं वाचायचं आहे ते आणि तसं वाचायला जमतंच असं नाही. सरोजकुमार मिठारी यांनी मला दिलेलं त्यांचं आत्मचरित्र त्यामुळेच महिनाभर तरी नुसतंच पडून होतं. पण जेव्हा वाचायला घेतलं तेव्हा एखादी छान कादंबरी वाचावी त्या पद्धतीनं मी झपाटल्यासारखा वाचत गेलो. मला खात्री आहे की अन्य वाचकांनासुद्धा हाच अनुभव येईल. कवी कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचा विलक्षण प्रभाव मिठारींवर आहे. त्यांचे आत्मचरित्र अनेक हतबल युवकांना कणा देऊन लढ म्हणायचे काम प्रभावीपणे करू शकेल. साहित्यिक सौंदर्यमूल्य आणि सामाजिक प्रेरणामूल्य यांची दुहेरी गुंफण साधणारे सरोजकुमार मिठारी यांच्या प्रतिभेच्या नव्या आविष्कारांकडे सुद्धा आता आम्हा वाचकांचे लक्ष लागून राहील. माझ्या त्यांना सदैव शुभेच्छा. राजा दीक्षित, अध्यक्ष व प्रमुख संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोजकुमार मिठारी आणि पाठराखण भाग 22 समाप्त. धन्यवाद.